मंडळी चला, गुड मॉर्निंग. संडे स्पेशल आपल्याकडे आलेला आहे पाहुणा. आपला स्वप्नील बंधू द्यायचा यायचा पाहुणा. पोपट मिठू तुम्ही बघत असाल ब्लॉगमध्ये, कधी कधी दिसत असाल. आता ज्या ब्लॉगमध्ये टाकलाय आपल्या पालेपुत्ती डॅम त्याच्यात दिसला असेल तुम्हाला उपवासा दिवशी. आणि आज आलाय दुसरा मिठू धर्म. हे बघा आपल्याकडे ए उडू नको बच्चू. व्हिडिओ कर ना, व्हिडिओ चालू आहे. भाई आडवा कर आडवा. हे बघा आपला मिठू आलाय. बच्चू चावणे का नाही अंजान आहे हो. काय माहित कोणाचा आहे, आपल्या गावकरीच आहे, काही विषय नाही. नेरळ मधून जुमापट्टीवरून तर नाही येणार, आपला ग्रामस्थ आहे. त्याला आल्यावर कसा बिस्कुट याव सगळा देतो, तसा आपला याला पण दिलाय ना बेटो. आणि डायरेक्ट आलाय बसायला. आपला घर सगळ्यांसाठी समान आहे. पोपट असो, मांजूर असो, कुत्रा असो, कोणालाच भेदभाव नाही. सगळ्यांना बिस्किट भेटल. त्या नाही आवडला का शाव भेटल. शाव नाही आवडली तर शेवटी शेंगदाणा भेटल. मिठू तुला पण भेटल, काय काळजी करू नको. असा रट्टा देईन ना तुला. घरी जा मग, छानपणा करतय. पहिल्या जुटजे कुत्रा होता, नंतर आणा बिस्किट. त्याला आपण बिस्किट घालतो इकडं. बघू आपल्याकडून खातो, नंतर मोर, आपल्याकडून खातो का नाही. आणि मंडळी आमच्या का मोर पण यायचा. त्या तिकडं अशोक दादा त्याचा मोर पण यायचा. त्यात जुना घर आपला होता, त्याच्यात डायरेक्ट चुली परत यायचा. विषय हाड आहे आपला. अरे अरे बावा पॅन्ट चावतय ये डाकूचा. असा रे करायचा बाळ्या. तू हळूहळू सरकू नको, मेरे को डर लगने लगा है यार. वो थांब मम्मी आने दे बाब्या थांब जरा. मेरी धड़कन बढ़ रही है, तू जैसा नजदीक आ रहा है. दे चल बघू आपला मिट्टू माझ्या हातातून खातो का ना. अरे वा पुरे हुशार आहे हो, पण चांगली गोष्ट दर. इसको नहीं आवड्या वाटतं या बिस्किट. सॉरी तुला बोललो काय पण. नाही यो पाहुणा नाही परवडायचा यो. नको करू चिंता माझी मिठू. आता मला डर लगने लगा है तेरे से. तू बसलाय खरं. मिठू अरे तुम्ही नवीन पाहुणे आहेत, आम्हाला कळेल कसं तुम्हाला काय पाहिजे काय नकोय. असं कसं कळणार रे बाबू. तू पॅन्ट खाई येडा. तुला बिस्किट दिलंय, खा ना गप्प लेकरा. तुझा आवाज तर दाखव. तो सोमने जायचा मिठू करता कैसा, तुला दाखवू का. नजदीक मत आ बच्चू. तू कसा आवाज करतो दाखवू का. नाही मंडळी याच्यापासून सावध राहायला लागल. मला वाटतं आवाजावरून तो पहिचानत असेल आमचा दुश्मनी वाटत तो. असंच काहीतरी. काय बोलायचं ना काय ठेवायचं, काय बोलायचं काय बघू नको आणि उडू नको परत ना राजा. मेरे को डर लगता है रे बाबा. मेरे को डर लगने लगा ओ रे अय्या. मस्त सुप्रभात केले आपल्या मिठूनी. आणि आपले सकाळचे वाजलेत, हे बघा किती वाजलेत, 7:42 वाव. घड्याळ बघला का कसला आहे नुसतं.
ती गरा 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 फिरते. येडा का मिठू बाळ्या खा रे. अरे तू बोललाच नाही तर कसं कळल तुला, म्हणजे आम्हाला तुझ्या मनातला. ए तू नजदीक मत आ रे, मेरे दिल की धड़कन बढ़ती है ना बच्चो. आला 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 मम्मी अरे याकर. तू बिंदाजवळ ये, फक्त टोचू नको बाबा. का बिंदास आहे, काय विषय नाही तुझा, फक्त टोचू नको. कारण स्वप्नील द्यायचा आहे ना, तो माझा कान फोडतो साला येडा. 3 वेळा माझा कान फोडलाय. पोपटा तुम्हाला माझा काहीच वैरी नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही मला चावू नका. विषय खल्लास आहे. ए बब्या बब्या नको. अरे कितना भी बड़ा इंसान हो, ऐसा टोचने वाले ये पक्षी प्राणियों से डरता ही है. तेरे को मालूम नहीं. आत्ता माझा काय खरं नाही. आळस आला. येडा कुठचा. ए पोटाव नको शॉ. ए तू पक्या जवळ आला आता.